माझ्या चेहऱ्यावरची अशी खुशी बघितली की सर्वांना समजतच असेल की मी का एवढी खुश आहे. कारण का मी चालली आहे अलिबागला माझ्या घरी आणि त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आणि खुश आहे. आणि अजून एक स्पेशल रिझन आहे ते म्हणजे आज माझी आणि मिलिंदची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. तर म्हटलं खूप योगायोग आला आहे की गावाला पण जायला मिळतं आहे आणि मग ॲनिव्हर्सरी पण आहे. पूर्ण चेहरा वगैरे कवर केला स्कार्फनी, गॉगल वगैरे लावून आम्ही सकाळी लवकर निघालो अलिबागला जायला. कारण म्हटलं सकाळी जाऊ तर ऊन पण कमी लागेल आणि ट्रॅफिक पण नाही जास्त लागणार आणि ठरवल्याप्रमाणेच आम्हाला ट्रॅफिक खूप कमी लागलं. कारण का आम्ही सकाळी निघालो होतो आणि रोड पण काम केल्यामुळे मस्त होते, खड्डे पण नाही लागले. एक छोटासा मध्ये ब्रेक घेतला आणि घरी पोचलो तोपर्यंत देवळामध्ये हळद आली होती. ॲक्च्युली माझ्या रिलेटिव्हचं लग्न आहे म्हणून आम्ही गेलो होतो गावाला. त्यानंतर मी पण छान असं रेडी झाली, साडी वगैरे घातली आणि मग आम्ही सर्वजणी जायला निघालो हळदीच्या ठिकाणी. गावाला पण खूप जास्त ऊन आहे, पण गावचं लग्न, गावचे प्रोग्राम अटेंड करायला इतकं छान वाटतं ना. आणि इतकं ऊन गरमी असूनसुद्धा लोक इतके हौशीने येतात, ते बघूनच खूप छान वाटतं. हळद लावायला लाईन होती, मग आमचा नंबर आला, आम्ही हळद लावली आणि मग जेवायला बसलो. आज हळदीच्या दिवशी आमच्याकडे पूर्ण गावकीला जेवण असतं आणि हाच एक टाईम असतो जेव्हा सगळे एकत्र येतात, कझिन्स किंवा नातेवाईक सगळे भेटतात आणि खरंच खूप छान वाटतं. ही प्रथा, ह्या पद्धती फक्त गावामध्येच आहे. मुंबईला वगैरे हे सगळं काहीही आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी आम्ही प्लॅन केला अलिबाग बीचवर जाण्यासाठी. कारण का ॲनिव्हर्सरीचं जास्त स्पेशल असं काही सेलिब्रेशन नव्हतं, पण म्हटलं चला स्मरणीला घेऊन जाऊया आणि आपण पण सोबत थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड करूया. आणि खरं सांगायचं तर मी स्वतः खूप टायमानंतर अलिबाग बीचवर आली होती. कारण का नेहमी आम्ही गावाला जातो तेव्हा काही ना काहीतरी गडबड असतेच, त्याच्यामुळे असं निवांत वेळच मिळत नाही. आज मुद्दाम आम्ही ठरवून अलिबाग बीचवर गेलो. स्मरणी खूप जास्त खुश होती आणि मी पहिल्यांदा बीचवर बसून असा सनसेट पाहिला. खरंच इतकं भारी आणि रिफ्रेशिंग वाटलं. मग आम्ही दगडावरती बसून खूप मस्त गप्पा मारल्या. थोडीशी भूक लागली म्हणून म्हटलं चला सदाची जी फेमस भेळपुरी आहे ती खाऊया. म्हणून भेळपुरी खायला गेलो, पण स्मरणीचा आज मूड होता पाणीपुरी खायचा. तिने पाणीपुरी खाल्ली. आम्ही घरी गेलो. घरी जाऊन पुन्हा हळदीच्या इथे जाऊन परत आलो आणि मग थोडंसं बसून गप्पा गोष्टी केल्या. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.